स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या किचन टिप्स. चला तर सुरुवात करूया. टिप नंबर 1. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा. यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. टिप नंबर 2. भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. टिप नंबर 3. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. टिप नंबर 4. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखी छान होईल. टिप नंबर 5. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. टिप नंबर 6. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल. टिप नंबर 7. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. टिप नंबर 8. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. टिप नंबर 9. परफेक्ट फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2-3 मिनिटे उकडा. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिप-लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. टिप नंबर 10. प्लेन मेयोनीज, हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. अशाच नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. टिप्स आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.